उजनी डाव्या कालव्यावरील रोपळे 38 नंबरच्या वितरिकेला त्वरित पाणी सोडण्यासाठी आडीव, बाबुळगाव, रोपळे, नारायण चिंचोली या गावातील शेतकऱ्यांनी रोपळे शाखा क्रमांक 12 इथं पाणी सोडण्यासाठीचं निवेदन दिलं आहे। सध्या उजनीच्या डाव्या कालव्यातून उन्हाळी पाण्याचं दुसरं आवर्तन देण्यात येत आहे, परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांना आपल्या उभ्या पिकांबरोबरच पिण्याचं पाणीही मिळत नाही। मागच्या वर्षी वरुणराजाची कृपा झाल्यानं जिल्ह्यातील वरदायिनी असलेलं उजनी जलाशय जवळपास 114% भरलं, परंतु उजनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे आणि काही नेत्यांची मर्जी सांभाळण्यात नेत्यांना खुश करण्याच्या नादात पाण्याचं नियोजन पुरतं विस्कळीत झालं आहे। उजनी धरण 114% भरलं असताना सुद्धा चालू वर्षी एकच पाण्याची पाळी आत्तापर्यंत डाव्या कालव्यातून शेतकऱ्यांना मिळाली आहे, तर शिल्लक राहिलेलं पाणी गेलं कुठं याचा हिशोब अधिकाऱ्यांना द्यावा लागणार आहे। पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी प्रत्येक वेळेला आंदोलन का करावं लागतं असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे। 38 नंबरच्या वितरिकेवर अनेक पाणी वापर संस्था असून त्यांचा वसूल हा जास्तीत जास्त देण्यात येतो। पाणी मागणी अर्जसुद्धा जास्तीत जास्त आहेत, परंतु अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे या शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिकं एप्रिल-मे महिन्याच्या 44 तापमानात होरपळून निघत आहेत। याला जबाबदार कोण असा सवाल सुज्ञ नागरिक वर्गामधून विचारला जात आहे। लवकरात लवकर 38 नंबरच्या वितरिकेला पाणी न आल्यास रोपळे, बाबुळगाव, नारायण चिंचोली, भैरवनाथवाडी, आडीव, विठ्ठलवाडी, उजनी पुनर्वसन, विसावा या गावातील शेतकरी तीव्र आंदोलन करणार आहेत। तसंच होणाऱ्या नुकसानीला उजनी डाव्या कालव्यावरील वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासन जबाबदार राहील अशा आशयाचं निवेदनही रोपळे शाखा क्रमांक 2 इथं देण्यात आलं। यावेळी शंकर महाराज चव्हाण, जीवन पाटील, गणेश गांडुळे, भागेश वाघमारे, विक्रम चव्हाण, धनाजी शिंदे, आबासो चव्हाण, श्रीकांत चव्हाण, विलास गणगे, संभाजी पवार, दत्तात्रय चव्हाण आदी उपस्थित होते।